मंडळी, आज बॉस आणि एम्प्लॉईच्या नात्यामध्ये येणार एक वेगळाच ट्विस्ट. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा अनपेक्षित टर्न अनुभवण्यासाठी, जो घेण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, हास्य महारथी समीर चौगुले आणि अर्थातच निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप यांना. काय काय म्हणजे हाय 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 हाय. सुट्टी दे चल. हा, मस्त. बॉस, सुट्टी द्यायची. उद्यापासून 3 दिवस मला सुट्टी हवी आहे. माझ्या मेवणा आहे, त्याच्या मुलाचं बोरनाण आहे. मला सुट्टी इकडे बघ, इकडे बघ. शानपणा नाही करायचा. बर. मी सांगतोय सुट्टी द्यायची. छुट्टी नहीं देगा तो मेरे को बुरा नहीं होगा. तड़ पाए का मस्कत में जाएगा मेरे को. येस चौगुले, काय प्रॉब्लेम काय? मी फाईल शोधतोय खाली. काय बडबड चालली? नाही सर, गुड डे सर. गुड डे. हे कधी गेले आहात? गॉड, 3 दिवस फक्त सुट्टी हवी आहे तरी हिम्मत होत नाही यार. चौगुले काय चाललंय यार? अरे हा, झुंबर. हॅलो. हो, बोल. मिळाली सुट्टी मिळाली. नाही, अजून नाही मिळाली ऍक्च्युली. मिळेल पण संध्याकाळपर्यंत मिळेल. येस. वाटलंच मला, वाटलंच होतं मला, वाटलं होतं मला. होय, तू कशाला आलीस? तू इकडे ये. तू कशाला आलीस? ऑफिस कशाला आले म्हणजे माझा नवरा किती किती पेद्रट आहे ना ते बघायला आले मी. अगं, ऑफिस मला माहित होतं आजही सुट्टी मागताना माझा नवरा कच खाणार म्हणून आले मी. हळू. ए डोंट शट अप. ओके शट अप. आता मी जाणार केबिन मध्ये आणि मी सुट्टी मागणार. नाही. बॉस कोण मोठा लागून गेला मी बघणार. नाही असं Shut up, नाही. shut- ऐक एक पण झुंबर, शब्द हा बोलायचा आवाज नाही. कमी कर. मुळात आवाज कमी कर जरा. इकडे दिसतंय, डायरेक्ट दिसतंय तिथून. ऐक डायरेक्ट जाऊ नकोस. शांत हो. अहो, असं नको करूस ना. असं करणार तुम्ही. एक दोन- एक सुट्टी पाहिजे ना, एक सुट्टी. 2 तास. आता परवा जॉईन झालेला तो विराज जगताप तुमच्या कंपनीच्या चेअरमॅनच्या खांद्यावर हात टाकून की अरे कैसा आहे गोस्वामी असा फिरतो ना तो. ते परवा त्याने पार्टीत जरासं थोडंसं घेतलं म्हणून त्याची तुम्ही हिंमत सांगितलं ना झाली. मला. बरोबर, मी सांगतो ना हो म्हणून. एक सुट्टी नाही मागू 2 तास दे मला, फक्त 2 तास दे. मी सुट्टी देतो. 2 तास मला दे नाही. प्लीज झुंबर. आता मी आतमध्ये जाणार. मेरी झुंबर. ए! ओके. आता मी आतमध्ये जाणार, तुम्ही बाहेर थांबायचं. नाही ग, असं नाही ग. आतमध्ये आलात तर मग तुम्ही आत, मग मी आधीच सांगते. मग झुंबर बॉस. बाहेर थांबायचं. मी मागणार मग सुट्टी. मग कशी सुट्टी देत ना मी बघते मग. बॉस आहेत, रिलॅक्स एकदम. झुंबर. हॅलो. अरे क्या दिनेश भाई, क्या पेस्ट कंट्रोल किया मेरे को बताओ. काय करते आत? हे दिनेश भाई नाहीये. मी हे चौगुलंक बॉंका. अरे मिसेस चौगुले. चौगुलेंकी बायको चौगुल्यांची. मी- आपण पार्टीमध्ये भेटलो होतो ना. भेटलो होतो. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार. बसा प्लीज. एक मिनिट. मी इथे बसायला आलेलं नाहीये. बसायला माझ्या घरात खुर्ची आहे. हो. ए नाव काय? माझं नाव काय? पृथ्वी प्रताप. प्रताप असेल नाही तर प्रकाश असेल. आउट चले आउट. ओके. मी माझ्या नवऱ्याला सुट्टी का देत नाही? देतो. कधी देतो कधी देतो? माझा नवरा तुमच्या ऑफिस मध्ये गेली 5 वर्ष राबतोय की नाही, मग त्याने एकही सुट्टी घेतली का नाही? आय ऍडमिट. नाही घेतली त्यांनी सुट्टी. नाही घेतली नाही कारण तुम्ही दिली नाही त्यांना सुट्टी. चले भाग चल. तुम्ही त्यांना सुट्टी दिली नाही का? नाही मी का दिली नाही? मी माझा नवरा माणूस नाही. माझा नवरा यंत्र आहे का हो? ऑफिस सोडून त्यांना पर्सनल आयुष्य नाही का? चौगुलेंना पर्सनल लाईफ आहे. आहे त्यांनी कधी सांगितलं नाही म्हणून. सांगितलं कशाला पाहिजे? माणूस आहे म्हणजे आहे ना त्यांना पर्सनल
आयुष्य. राईट मिसेस चौगुले. तुमच्यामुळे लग्नाचा एकही वाढदिवस आम्ही साजरा नाही करू शकलो. हा माणूस नेहमी उशिरा येतो आणि मग आता काय बाबा आता उशीर थकलो म्हणून घरीच थांबतो. मग काय कुकरला खिचडी लावतो आणि मग सेलिब्रेट करतो. हो, नाही खिचडी खाता यार म्हणजे काय चाय खिचडी पौष्टिक असते ना, तर दॅट इज अ व्हेरी. इथे शिट्टी ठेवीन आणि शेगडीवर बसवेन आणि दर 3 मिनिटाला असा आवाज काढायला लावेल. आय एम सॉरी. काढू नाही 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 एका शिट्टी सगळी वाफ बाहेर काढू. नाही 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 नको नको नको. अरे चल भाग चल. नो 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 शांत व्हा ना प्लीज, शांत व्हा शांत व्हा. तुम्ही सुट्टी देणार आहात की नाही? अशी मिसेस चौगुले अशी पटकन सुट्टी देता येत नाही. माझ्या भावाच्या मुलाचं बोरणा नाही रे. आज उद्या परवा चौगुलेना सुट्टी पाहिजे म्हणजे पाहिजे. अशी नाही नाही देता येत. तुम्ही सुट्टी देणार का? दिली काम डाऊन. नाही नाही फिरता? नो येस येस आय एम सो सॉरी. मी बॉस आहे पण तुम्ही मला तसं वागवत नाही आहात. बट नो प्रॉब्लेम. सुट्टी लवकर दिली आहे बघा. 2 दिवसाची सुट्टी सिग्नेचर. त्यांनी ऍप्लिकेशन दिलं होतं माझ्याकडनं राहून गेलं हे बघा. सुट्टी आरामात. थँक्यू. येस वेलकम या. हे घ्या मिळाली. सुट्टी मिळाली? अगं काय झुंबर, अगं काय काय जादू काय केलीस तू? अशी मागायची असते सुट्टी. कळलं ना? पेदरासाठी असं नाही करायचं. बरोबर आहे पण मी इतके दिवस प्रयत्न करतोय पण तू एका क्षणात तू सुट्टी. क्या बात आहे यार. हा हा काय काय बोलले सर? चांगले आहेत ना मनाने? हा चांगले आहेत. हा ऍक्च्युली मी खूप आवाज चढवून बोलले हो. असं नाही करायला पाहिजे सर. चांगलं 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 सुट्टी व्यक्ती देत नाही म्हणजे काय हो? बरं, माणूस म्हणून चांगले आहेत ना ते. माझे त्यांचे वेगळे रिलेशन्स आहेत. बरं एवढी सुट्टी त्यांनी मोठ्या मनाने दिलेली. थँक्स तरी म्हटलंस का? अरे दे आता थँक्यू कुठे? आता उशीर होईल. नाही चला नाही तुम्ही असं आता असं असं नाही असं नाही. थँक्यू म्हणायचं. थँक्यू म्हणायचं नाही आपलं कर्तव्य आहे की नाही. मी थँक्यू थांबा थांबा आता एका मिनिटात थँक्यू. आता मी मागितली ना सुट्टी. मी थँक्यू. काय तुम्ही मी येतो मला ना. असा आवाज चढवता येत मी फक्त मागे उभा नाही. राहतो. तुम्ही थांबा मी बोलते. हरकत नाही. हॅलो सर. अरे दिनेश भाई तुम्हारे वजह से वो चौगुलों का बांको. नहीं मैं चुगल का ये है मैं. अरे आय एम सो सॉरी. मी काय होतंय दिनेश भाईंचा आणि तुमचा हेअरकट सेम असल्यामुळे मला कळत नाहीये. हे सुट्टी मी नाही दिली आहे का? मी सुट्टी देतो. मी आणखीन 3 दिवसांची देऊ का? नाही मी नियम बदलतो हवं तर. नाही, मी नाही, सर. त्यांनी कधी येऊ देत कधी जाऊ देत. तुम्ही आरामात नाही please. ऍक्च्युली तुम्ही सुट्टी बरोबर दिली. तेच सुट्टी दिलीत ना 3 दिवसाची. हा, हा. म्हणून मी थँक्यू बोलायला आले. थँक्यू सॉरी. थँक्यू मच. प्लीज हॅव अ सीट. प्लीज बसा नाही प्लीज. सर मी उभी बरं. आय नो तुमच्याकडे चेअर आहे पण तुम्ही Sorry, जर sir, मी बसलात. खूप बोलले. नाही 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 प्लीज बसा ना. प्लीज बसा प्लीज बसा. नाही सर हॅव अ सीट. उभे मी बसले. काही प्रॉब्लेम नाही. कम ऑन इट्स ओके इट्स ओके. कॉफी घेणार तुम्ही? नाही ठीक आहे मी छान कॉफी बनवतो. नाही ऍक्च्युली सर असं नका आवाज करू. सॉरी. नाही नाही उलट तुम्ही आवाज चढवलात तर जरा बरंही वाटलं. सॉरी सर. आयुष्यात भक्कम साथ देणारी बायको असती ना चला मी जग जिंकलं असतं. म्हणजे sir, मला मस्त वाटलं. चौगुले इज अ लकी मॅन. इज अ लकी चॅप. काय त्यांनी सुट्टी मिळावी म्हणून काय आवाज चढवलात यार तुम्ही. सर म्हणजे जरा जास्त. नाही उलट मस्त वाटलं मला. काय जरब आहे तुमच्या आवाजात. सॉरी. आवाजाला बेस आहे ना तुमच्या. तर मला असं वाटलं कोणीतरी पाहिजे आयुष्यात असं यार आपल्याला ओरडणार आहे. सॉरी सर. असं करणार मला बरं वाटलं. माझी बायको सर काय होतंय सर मला काय सॉरी माझा आवाज जास्त. नाही दॅट्स फाईन. मी कुठे माझं रडगाणं गातोय तुमच्या समोर. तुम्ही जा तुमच्या भावाच्या मुलाला बोरवेल खाण्याची आहे. तुम्ही जा. नाही बोरवेल नाही sir. हे बोरवेल नाही. हे नाही भावाच्या मुलाचं हे बोरवेल बोरणार Oh, right, त्यामुळे that, पण ते that. उद्या आहे सर. मी आज मी थांबू शकते sir. That's fine. बोला ना सर काय सांगत होतं तुमच्या. मला कळत नाही सर माझा आवाज काय झालं सर. सांगा ना सर. बायकोचं काही सांग. काय होतंय सर? काय होतंय सर? काही नाही तुम्ही ओरडलात ना माझ्यावर तर मला असं वाटलं मला की माझी बायको का नाही आहे एवढी नॉर्मल. माझी बायको काय सॉरी. आय एम सो सॉरी. No, it's okay. ताई आय एम सो सॉरी. मी ताई का म्हणतोय. नाही बोलू शकता सर. मला ताई ताई सर. ओके बोलू शकता तुम्ही. बोला ना. मला काही नाही खरंच काही नाही. सांगा ना सर. खरंच काही नाही. सांगा ना ताई. खरंच काय. तुम्ही सांगा ना सर. तुम्ही मला ताई बोललात. सांग ना भावड्या. सॉरी. मला ताई बोललात नो सर. नो इट्स ओके. खरंच काही नाही का ताई. सांगा. जरा वाईट वाटलं मला.
नाही काही नाही सर सांगा ना. माझी बायको नाही आहे ना कशी नॉर्मल. म्हणजे काय हो? त्रास आहे ग आयुष्यात ताई, त्रास आहे. कसला? माझी बायको मला खूप त्रास देते ग ताई. म्हणजे काय करतेस? इथे. तुम्ही भिंतीला का मारताय नाही असं हात ठेवायला गेलं होतं तर हे झालं. ताई? माझी बायको नॉर्मल नाहीये ग, त्रास देत असते मला ती. म्हणजे काय करते? काल मी घरी गेलो ना रात्री, हा. तर तिने रजनीकांतचा जेलर पिक्चर बघितला होता. तर ती जेलर झाली होती आणि मी खुनी झालो होतो. पहाटे 4 पर्यंत ती खुनाचा तपास घेत होती. शेवटी कंटाळून पहाटे 4 वाजता मी गुन्हा कबूल केला. मग तिने मला फाशीची शिक्षा दिली. मग ती झोपली. म्हणजे काय केलं सर? नाही म्हणजे एक आंघोळीचा पंच असतो ना हा. आपला, तसा गळ्याभोवती गुंडाळला असा लावला. मग मी असं केलं. मग तिला वाटलं मी मेलो. मग ती झोपली. बापरे. विअर्ड वागते, व्हायलेंट वागते. हे विचित्रच आहे खूप सर. पण अॅन्युअल डेला केवढं छान होतं, त्या डान्स पण केवढं छान केलं होतं, छान नाचल्या होत्या त्या. नाचे मयुरी पिक्चर बघितला होता तेव्हा, त्यामुळे तशी नाचत होती. जो पिक्चर बघते ना, मग काल रजनीकांतचा जेलर जेलर. बघितला म्हणून जेलर नाचे मयुरी बघितला तर नाचली. तेव्हा नाचे मोहिनी झाल्या होत्या म्हणून त्या नाचत होत्या. सर हे खूप विचित्र आहे. आय नो. रोज हे डील करावं लागतं ताई, तुला काय सांगू का. हास्य जत्रेचे वार कसे बदलत असतात तसे तिचे मूड बदलतात. सोमवार मंगळवार नाही रविवार मग सोमवार मंगळवार. खूप करते का ताई, खूप करते. मला जगावंसं नाही वाटत ग तिच्यामुळे, भीती वाटत असते. कधी कधी रात्रीची ना लहान मुलगी होती आणि अशी बाहुली घेऊन एकटी रडत बसते, झोपतच नाही ग ताई. मग काय करता सर तुम्ही? मग तिला शिवली परबची लहान मुलगी दाखवतो, मग घाबरते. तिला असं सतत भीती वाटत राहते. कोणीतरी असं असं करून बोलेल तिच्याशी, भीती वाटते तिला खूप. मग ती घाबरते. खूप त्रास देते ग ताई. मागच्या महिन्यात तर तिने बावरची पिक्चर बघितला होता ग. शेफ झाली होती दिवसभर. रात्रभर मला लाडू वळायला लावले. 1,500 लाडू वळले ग मी. एवढे लाडू वळले. दुसऱ्या दिवशी गल्लीतल्या मॅच मध्ये लेग स्पिनर म्हणून खेळलो ग. चल. हातातून वस्तू पडली ना टर्न व्हायची. हातातून वस्तू पडली टर्न व्हायची. अख्खी गल्ली चिडवत होती, ए कचरा, ई गेंद डाल, ई गेंद. अख्खी गल्ली चिडवत होती, ई कचरा, ई गेंद डाल, ई गेंद डाल. त्रास होतो का ताई? केवढं विचित्र आहे सर. म्युझिकल आहे. खूप विम्सिकल आहे. याच्यावर काही हे औषध उपचार काही नाही सर? नाही औषध नाही येत आहे याच्यावर काही. हे आहे ना आजार आहे ना वेगळा, औषध नाही येत आहे. काय आजार आहे सर नेमका हा? वेगळा आजार आहे ना ताई. काहीतरी नाव असेल ना. कॅरेक्टर चेंज या. हा वेगळा आजार आहे, कॅरेक्टर चेंज या. जो सिनेमा बघते ना त्यातलं एखादं पात्र निवडते आणि दिवसभर त्याच्याच औरामध्ये राहते ग. मग वेगळं काहीच नाही. बरंच लागली तर म्हणून द्यायला हवं. कशाला मारते? काय नाही सर. तशीच वागत असते ग ताई, सारखी तशीच वागत असते. मागच्या महिन्यात तुला सांगतो, तिने बॉर्डर बघितला ग सनी देओलचा. ती सनी देओल झाली होती आणि मला तोफ म्हणून खांद्यावर फिरवत होती दिवसभर. 2दा-3दा तर म्हटली पण, हेलिकॉप्टर पाडू. मला भीती वाटली ताई. मी खूप थकलो, मी खूप दमलो. तिला म्हटलं बास कर ग बाई, बास कर. मला नाही व्हायची तुझी तोफ, मला झोपू दे ग. मग तिने मला झोपवलं आणि झोपताना म्हणाली, उद्या मी गदर बघणार आहे. मी सनी देओल, तू हँडपंप. ताई तू मला सांग, ज्या माणसाला उद्या सकाळी उपटलं जाणार आहे तो झोपेल का सांगत आहे? मी नाही झोपलो ग. मला खूप भीती वाटली ग ताई. मला भीती वाटली. तुम्ही रडू नको मला. एवढा सगळा ताप, मनस्ताप, मानसिक छळ सहन करून मग मी इथे ऑफिसला येतो ग. आणि इथे देवाने ना एक माणूस ठेवलाय माझ्यासाठी, देव माणूस. कोण सर? देवदूतच आहे ग, समीर चौगुले. हो तुझा नवरा ताई, तुझा नवरा. मी इथे आलो ना की माझी सगळी कामं तो करतो.
फक्त तो करतो, बाकी कुणी करत नाही. त्याला सगळं माहिती आहे ऑफिसमधलं, कुठली फाईल कोणाची आहे, कोणाशी काय डील केलेलं आहे. तो एकटा माणूस माझं सगळं काम करत असतो, कधीच सुट्टी घेत नाही. मला म्हणतो तुम्ही जा, तुमच्या बायकोची काळजी घ्या, मी ऑफिस बघेन. तो ना खरं तर माझ्या ऑफिसचा अलेक्झांडर आहे, सगळी युद्ध जिंकतो, सरसेनापती आहे माझ्या ऑफिसचा. युद्धात अग्रेसर असतो ग तो, तोच सगळं करून देतो व्यवस्थित. सर, तुम्ही रडू नका सर. नाही ग ताई, खूप वाईट होत आहे का माझ्यासोबत, मी तुला सांगू नाही शकत आहे. मागच्या आठवड्यात 3 Idiot मधली आमिर खान झाली होती. हा मग चांगला रोल होता ना सर. नाही, तिचा चांगला होता, मला प्रेग्नेंट मोना सिंग केलं होतं. ती बॅटरी आणायला गेली ना कारची, तेव्हा मी पळून आलो, नाही तर निसर्गाला आव्हान होतं ग. अय्यो, सर सर हे कायच्या काय म्हणजे डेंजरस आहे सर. सर तुम्ही बसा सर. तुम्ही वा वा वा. तुम्हाला लग्नाच्या वेळी माहित नव्हतं का हे सर? लग्नाच्या वेळी हा, लग्नाच्या वेळी मला त्यांनी हे केलं होतं. हे लग्न काय झालं, काय नाही सर. ते हे लग्नाच्या वेळी सूरज बडजात्याचे पिक्चर दाखवले होते तिच्या वडिलांनी. सासरा माझा विलन निघाला ताई. म्हणजे सगळे सूरज बडजात्याचे पिक्चर दाखवले, मग छान छान संस्कारी गुणी गुणी वागली ना. फसलो ताई, तुझा दादा फसला का ताई. उद्या तिलाच दवाखान्यात घेऊन जायचं होतं, पण आता सर नाही नेता येणार ना. का सर? नाही काय ते काय ना, या ऑफिसमध्ये बाकीचे एम्प्लॉईज फक्त नावाला काम करतात. एकटा माझा वाघ समीर चौगुले फक्त काम करत असतो या ऑफिससाठी, एकतर तो किंवा मी. आता उद्या समीर चौगुलेच सुट्टीवर आहेत, तर मलाच काम करावं लागणार ना. ठीक आहे, पण काय माझी बायको थोडीशी वेडी आहे, अजून जास्त वेडी होईल. नाही सर, असं नाही हरकत नाही, परत कधीतरी कुठल्या तरी नाही सर, असं कसं? नाही हे खूप गंभीर आहे. नाही मी सांगते ताई त्यांना ताई या- नाही, अगं तुझं जास्त महत्वाचं आहे ताई. नाही तुझ्या भावाच्या मुलाला बोर्डिंग स्कूलला टाकायचं नाही आहे. बोर्डिंग स्कूलला नाही, बोरणार नाही भावाच्या मुलाचं. ते पण महत्वाचं काय आहे. एवढं महत्वाचं नाही सर. हे केवढं गंभीर आहे. तुम्ही 1 मिनिट थांबा. हे खूप गंभीर आहे. अरे नाही ताई. समीर, इथे या. हा. इथे या. कशाला अगं? थँक्यू. उद्यापासून एकही सुट्टी घ्यायची नाही. रोजच्या रोज ऑफिसला यायचं. नाही, पण ही सुट्टी मंजूर केली आहे ना. अरे अगं झुंबर फाडून टाकलीस. काय नाही, तुम्ही आजपासून कधीच घरी थांबायचं नाही. अगं पण- रोज ऑफिसला यायचं. या माणसाची काय अवस्था आहे. तुम्ही रोज ऑफिसला ताई, यायचं. ऐक ताई पण मला कळत नाहीये, तू तेच माझ्या मागे असतेस नाही. हा, आणि सुट्टी घे. मी आता सांगतेय ना, तुम्ही रोज ऑफिसला यायचं म्हणजे यायचं. रविवारी सुद्धा घरी दिसलात तर माझी चप्पल तुमचा घाल. नाही ताई, पण अगं रविवारी तर सुट्टी असते ना. तुम्ही यायचं म्हणजे यायचं. मग मग मी यायला तयारच असतो. मी काय कमी केलं हा का माणूस ऑफिससाठी? तुम्हाला मोठा भाऊ समजतो. तुम्ही कशी लाज नाही वाटत का हो तुम्हाला? सर तुम्ही बस ओके, थँक्यू. ओके, येस. तुम्हाला सुट्टी मागताना लाज नाही वाटत का हो? नाही, मला ऑलवेज आहे. माणूस काय समजतो तुम्हाला? मोठा भाऊ समजतो. मोठा भाऊ नाही, फक्त अलेक्झांडर आहात तुम्ही माझ्या कोण आहात तुम्ही? हो, मी अलेक्झांडर आहे ऑफिसचा. येस. आणि सरसेनापती आहेत माझ्या. सेनापती कोण आहे? हो, मी आहे. मी ऑफिस आहे सर. आहे सर. मी ऑलवेज मान्य करतो या ते. ऑफिसचा जेम्स बॉन्ड कोण आहे? मी आहे ढिशक्या आहे. मी आहे. जेम्स बॉन्ड. या ऑफिसचा मजबूत पाया कोण आहे? मजबूत पाया मी आहे. दुसरा कोण आहे? ऑफिसला लढाईला जाणारा सगळ्यात मोठा माणूस कोण आहे? अरे लढायला मयरा उसमें क्या है रे? लढायला मयला मोठा माणूस. झेंडा कोण काढणार पुढे जाऊन? अरे झेंडा मैं काढेगा ना झेंडा. उद्या ऑफिसचा चेअरमॅन कोण होणार आहे? अरे हे काय? चेअरमॅन कोण होणार आहे? मैं ऑफिस का चेयरमैन हो रहा. मैं चलो ऑफिस का चेयरमैन हो गया रे. त्यानंतर कोण सांभाळणार? अरे मैं संभाल कर रे. तू जब मैं तेरे बाद में मैं संभालेगा. मैं कौन है? करना आराम उसमें क्या है यार. मैं अरे सबके सामने जाकर मैं ऑफिस का काम करेगा रे. अलेक्झांडर कोण आहे? अरे मैं अलेक्झांडर. नाव्याचा बोटीचा नौका कोण आहे? अरे मैं लोटका नौकार. कोण बोटवाला उडणार आहे? मैं अरे बोटवा लोकल है लोकाट. मग हे कर, झेंडा कोण काढणार आहे? कुछ मैं अरे उसमें क्या है. मला माहिती नाही हे काय घडलंय आमच्या आयुष्यात आता. झुंबर या बॉसला कधी बधेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. हा काय ट्विस्ट आहे. मस्त आहे, पण आता खूप प्रश्न पडतात की आता पुढे काय होणार. याची उत्तर तुम्ही द्याल तुझं. पण आता हास्यरसिकांना विचारूया की त्यांना कसं वाटलंय परफॉर्मन्स. प्रसाद दिनेश भाई अब मला आता लाजवाब कॅरेक्टर केलं. लाजवाब म्हणजे झुंबर अशीच असू शकते. म्हणजे तो जो हेअरकट आहे तो आउटस्टँडिंग आहे. वनिता क्या बात आहे यार, खूप मजा आली. सई तगडा परफॉर्मन्स होता.
आहारे माझ्या झुंबरा वने फारच मस्त कॅरेक्टर पोर्ट्रे केलंस. फार मजा आली तुला बघताना. पीपी आज पण तुझा परफॉर्मन्स फार अप्रतिम होता. सॅमी मला तुझ्या परफॉर्मन्समधली ईज खूप आवडली आज. मजा आली. वा 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 वा. मंडळी, मृणालताईंच्या आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे आहेत रत्नागिरीचे रत्न श्रमेश आणि प्रथमेश. चला बघूया आता मृणालताईंच्या मुली त्यांचं कसं स्वागत करता येते तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या यंग ब्रिगेडला. हॅलो हॅलो हां सागडे सर हां ना आम्ही पोचलो इव्हेंटला. फक्त काय झालं एक मुलगा आम्हाला त्या VIP रूममध्ये सोडून गेला आहे आणि 20 मिनटं झाली कोणच आलं नाही इथे. इव्हेंट कॅन्सल वगैरे नाही ना झाला आहे? नाही कसं आम्हाला शेवटी कळतं म्हणून म्हटलं त्यांना सांग काहीतरी प्रॉब्लेम असणार हा? मला जेव्हा ते फोनवर बोलले ना काय रे हिरो तेव्हाच मला वाटलं काहीतरी गंड होते ते आपल्याला फोन कर सांग त्यांना. सागडे सर श्रमेशने तुम्हाला हाय सांगितलंय. हां ठेवला अरे ते काय सारखं प्रत्येक वेळी आपल्याबरोबरच होतं. श्रमेशजी प्रथमेशजी या 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 अरे, लवकर पोचलात तुम्ही. नाही नाही तुम्ही उशिरा आलात. बरोबर ओळखलत. हरकत नाही. श्रमेशजी प्रथमेशजी तुमचं स्वागत करते ही मृणाल ढमढुसकेजी. आवडलं ना? वापरा वापरा वापरा. मला माहिती आहे तुम्ही असं काही कॉमेडी दिसलं की लिहिता वहीत आणि टाकता हास्य जत्रेत. नाही. बिंदास वापरा. नाही पण नको मला क्रेडिट पण नको मला. मला भरपूर कामं आहेत हो. बसा बसा. ह्या सगळ्या गोष्टींचा मोह नाही मला. नाही, म्हणजे- तुम्ही बिंदास वापरा. आम्ही अगदीच असं वापरत नाही. आम्ही स्वतःच लिहितो आणि तेच वापरतो असं. हां म्हणजे सॉरी तुम्हाला वाईट वाटलं का तुम्हाला? नाही 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 नॉर्मल बोलला तो. नाही, म्हणजे मी आपलं ओघाओघात बोलून गेले पण म्हणजे तसं मला खरं तर म्हणजे तुमच्यासारख्या काजव्या पुढे आमच्यासारख्या सूर्याचं काय ना. मृणालताई तुम्ही उलट बोललात. सॉरी मी भांबावून गेले जरा. आमच्यासारख्या सूर्यापुढे तुमच्यासारख्या काजव्याचं काय ना. तरी पण सेमच बोललात. नाही नाही मी आता उलट करून बोलले. नाही वाक्याचं नाही म्हणत आहे. तुम्ही स्वतःला सूर्य आणि आम्हाला काजवे बोलताय. येस येस ऍक्च्युली आम्ही तर खरं तर जाऊ दे. मस्त मस्त. बरं ऐका ना मी तुम्हाला फोनवर बोललेलो ते लक्षात आहे ना? म्हणजे कार्यक्रम झाला की आम्ही फोटोसाठी थांबणार नाही. आम्हाला लगेच नाही कारण आमची 11ची ट्रेन आहे. उद्या सकाळी 11ला आम्ही मुंबईत पोहोचणार आणि 12ची आमची रिहर्सल आहे. बरोबर. आणि जर उशिरा पोचलो ना तर 100 रुपये पडतात. फाईन पडतो आम्हाला. 100 नाही 500. 500 सॉरी 500. आणि घेतात ते. खरंच? हो दत्तू उभाच असतो. आणि काय म्हणजे खरं सांगू तर तुम्हाला आम्ही रिहर्सलला अजिबात लाईटली घेत नाही. रिहर्सल म्हणजे राहू दे, आमच्या राहू दे असं. नाही करायचाच आहे. लगेच आपण कार्यक्रम सुरू करूच हा, या. म्हणजे जाऊया. हो फक्त मला पालवी तर फुटू द्या. अगं बाई, मला बरोबर कळलं. तुम्ही विचार करताय बापरे एवढ्या सुंदर मृणालताई हे काय बोलतायत मला तर पालवी फुटू द्या. सांगते थांबा. कसं आहे माहिती का मी एक झाड आहे हा आणि तुम्हाला माहिती आहे ना वर्षा ऋतूला कशी झाडांना पालवी फुटते तशा माझ्या 2 पर्णपल्लव्या आहेत ज्या आता माझ्या झाडाचा घेर वाढवणार आहेत. हं? तर त्या आज तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत. अच्छा मग तुम्ही तुम्ही नाही घेणार आहात? असं कसं प्रत्येक वेळेला मृणालताईच पाहिजे असं नाही होऊ आम्ही शकत. पहिल्यांदाच आलोय. नाही यावेळेला त्या इंटरव्ह्यू घेणार आहेत तुमचा. आणि मी सांगते ना तुम्हाला मज्जा येईल तुम्हाला. मी त्यांना बोलवते म्हणजे कसं तुमची एकदा ओळख झाली ना की काही टेन्शन नाही. अगदी. हो बोलवते. बाप रे किती घाई. बोलवते म्हटलं ना. हो शीलू हॅलो मृणालताई. त्या येतीलच आता मग आपण करून घेऊ. आता नुसत्या उभ्या राहणार आहात का आता? इथे विनोद सूर्य आलेत. नमस्कार करा. अरे बापरे काय हे.
ताई ताई त्या सूर्यनमस्कार त्या आतून बाहेर येत आहेत जवळजवळ त्यांना थांबवा त्या उभ्या राहा पटकन उभ्या राहा. काय जमीन घेऊन वर आली आहेत. काय करताय? लॉस काढू नका माझी तुम्ही. सूर्यनमस्कार कोणी घालायला सांगितले तुम्हाला? नमस्कार करा म्हटलं ना मी. तुम्हीच बोलले ना सकाळी उठल्यावर करत जा सूर्यनमस्कार. ती शिकवते ना मी त्यांना. रोज सकाळी उठल्यावर आपल्या घरी सूर्यनमस्कार करायचे असं मी सांगितलं. इथे घालायचे नाहीत ना VIP रूम मध्ये. असं पाहुण्यांच्या समोर आपण सूर्यनमस्कार वगैरे घालतो का? म्हणजे आता आल्या आल्या तुम्हाला हे काय सांगायचं, पण इतकी वर्ष झाली मी यांना शिकवतेय पण या ना काही शिकत नाहीयेत. यांनी आता धुरा सांभाळायला हवी की नको? तुम्ही दिलीच नाही धुरा, काय सांभाळणार? तुला दिली असेल, तू विसरली असशील. तू विसरली असशील. मी नाही विसरत, तूच आहेस विसर भोळी. तू मग भोळी विसर. मग तू विसरा भोळी. तू भोळा विसर मग. मग तू भोळा भोळा. मग तू विसर. मग तू एक भोळी तास भोळी. चालू शकेल हे तुम्ही बघा. गंमत नाही बघा आता. नाही 1 तास आम्हाला नाही थांबा 1 तास बघा. आपण कार्यक्रम 30 मिनिटाचा करणार आहोत. 1 तास कुठे ते नको हे काय झालं तुमचं? माफ करा, झालं का तुमचं? काय करताय तुम्ही? या वेळेला मी सांगितलं होतं ना तुम्हाला की आता चुका नाही करायच्या. का करताय परत ते सगळं तुम्ही? ताई ऐका ना ताई बसा ना तुम्ही बसा. तुम्हाला पाणी हवं आहे का? नाही त्यांना असंच सांगावं लागतं, नाही तर त्यांना कळत नाही. तुम्ही त्यांना प्रेशराईज करू नका. मी बोलतो नाही, मी त्यांच्याशी. काही असं नाही करत आहे प्रेशर. मी बोलतो. हाय किती छान आहेत त्या. काय नाव आहेत तुमची? ही नीलू. ही शीलू. मी नीलू. ही शीलू. मी शीलू. मी नीलू. मी शीलू. हो तू शीलू. तू नीलू. तू शीलू. 2 तास. नीलू. मी नीलू. 2 तास नावच सांगत राहतील आता. थांबा अहो 2 तास नाही आहेत आपल्याकडे. बघा ना तुम्ही गंमत. नाही गंमत बघायला नाही आलोय. आम्हाला जायचंय ना लवकर. जायचंय. उद्या आमची रिहर्सल आहे MSJ ची. मग ते त्यांना कळायला नको का? हा पण यांना नाही, मला तुम्ही सांगा, यांना कळायला हवं की नको? रानात वाढतं गवत खाती गाई, आम्ही उद्याच्या मृणाल ताई. नका ना असं करत जाऊ तुम्ही दोघी. तुम्हाला माहितीये ना किती लाडाच्या आहात तुम्ही. ताई- असं वेड्यासारखं नका ना वागू. चांगलं वागा ना ग. शिकवते ना मी. शिका ना. ताई ऐका ना. ठीक आहे आम्हाला कळलं तुमचं प्रेम, पण आपण लगेच मुलाखतीला सुरुवात करूया. काय उशीर झाला ना तर आम्हाला पुढे सगळ्या गोष्टीमध्ये उशीर होईल. आपण माफ करा, आपण कार्यक्रम स्टेजवर जाऊया आपण. नाही, करूच आहे. आपण ह्या मुलाखत घेणार आहेत ना, ओळखलत ना तुम्ही? हा, म्हणजे- हे रमेश प्रथमेश. नमस्कार श्रमेश प्रथमेश. नमस्कार. त्यांना पण करा. हे कोण आहेत? ड्रायव्हर असतील. मला तर बॅग उचलणारे वाटतायत. पण बॅग कुठे आहे? यांना उचलणारे असतील मग. चेहऱ्यावरून उचलेच वाटत. नाही आता काय बोलतात ते उचले वगैरे बोलतायत. हा तर अनोळखी माणूस आहे, ह्याला कशाला नमस्कार करायचा? आणि तुम्हीच शिकवलंय अनोळखी माणसाशी बोलू नये, फायदा घेतात. नाही हो मी असं नाहीये. मी तू सांग ना नाही त्याला. ह्याच्याबद्दल काय बोलणार पण? अरे अहो तुम्ही सांगा ना. मी असं नाही. हे तसे हे अनोळखी नाहीयेत. काय बोलताय तुम्ही? तुम्ही थांबा. मी सांगतो माझी ओळख त्यांना. तुम्ही MSJ बघता का? हो बघतो की. हा मग तुम्हाला नाही बघितलं कधी? मी असतो ना. ते हे असं तुम्ही सलीम अकबर बघितलंय का? त्याच्यामध्ये हा अकबर करतो मी सलीम करतो. ते घातलेलं असतं ना त्याच्यात. किंवा ते बघितलंय का तुम्ही माझं की मी नाईट ड्रायव्हर आहे ना. मी असतो ते वर केलेले असतात केस ते. कोण आहे हा? असं आठवत नाहीये सर. आय एम म्हणजे सॉरी त्यांच्याकडून. आय एम सॉरी. सांगा. खरं मला आठवत म्हणजे म्हणतात ना. हा. असं कसं करताय तुम्ही? अख्खा महाराष्ट्र या पॉम्पॉम ना ओळखतो. पॉम्पॉम नाही हो. नाव सांगा ना. पॉम्पॉम ही ओळख आहे त्याची का? ओळख म्हणून सांगितलं हो. नाव सांगा ना. प्रथमेश शिवलकर. कळलं का आता तरी? रमेश बेटकर, प्रथमेश शिवलकर. येस. आई शपथ! आई गाणं. प्रथमेश रमेश ही 2 वेगळी माणसं आहेत. पहिल्यापासून. एक मिनिट मग तुम्हाला काय वाटत होतं? प्रसाद खांडेकर आले होते. प्रसाद खांडेकर एकच माणूस आला. समीर चौगुले ते पण एकच होते. श्याम सुंदर राजपूत 3 नाव एकच माणूस आला.
अगं मठ्ठांनो, राजपूत, चौघुले, खांडेकर ही आडनावं नाही का? प्रथमेश हे आडनाव आहे का? असतात ललित प्रभाकर, सायली संजीव. नम्रता संभेराव. संभेराव आडनावच आहे, माणूस नाही संभेराव. काय अहो, सांगा ना त्यांना. तुम्ही चिडू नका. पण असतात ना नावं अशी. बरोबर आहे. मग आम्हाला वाटलं रमेश प्रथमेश. अहो नाही. नाही ऐका, अगदीच चुकीचं नाहीये त्यांचं. म्हणजे असतात अशी लोक फॅन्सी नावं लावत असतात. तुमच्या हास्य जत्रेत पण आहे की ते कोण आहे? ते, विनायक पुरुषोत्तम. ती स्टाईल नाहीये, ती त्याने असंच ठेवलंय, म्हणजे मुद्दामून ठेवलंय. मिठाईवाल्याकडे उधारी आहे ना, तो घरी येऊ नये म्हणून नाव बदललंय ते. आपण आधी कार्यक्रमाला आम्हाला कळलं की हा इंटरव्ह्यू घेणार अगं बाई, आहे. हो. आपण जाऊया आपण मुलाखतीला. फक्त ते सत्कार वगैरे करून घेऊया. Yes, म्हणजे stage वर तिकडे करूया ना. नाही, तिथे उगाच लोकांसमोर गोंधळ नको आणि असं वेळ जायला नको म्हणून आपलं आणलंय का सत्काराचं सामान, शाल श्रीफळ. हा, शाल द्या चला. हे घ्या. आता काय भाजी आणायला जाऊ? ओढणीसारखी दिली रे. माझ्या अशीच द्या, हातात द्या. आम्हाला वाटलं एकच माणूस आहे. म्हणून एकच शॉल आणली. ठीक आहे, एकच शॉल आणली आहे. रमेशला दिली, मला मिळाली. असं कसं हो? मला माफ करा, खरंच म्हणजे मनापासून माफी मागते. नाही नाही, माफी ठीक आहे. त्या त्यांना- हरकत नाही, आपण मग नारळाचं करून घेऊया. मी माझ्याकडनं माफी तिथे मागते. स्टेजवर करू ना नाही आपण. नको, करूनच टाकूया. तिथे वेळ जातो हो, लोकांसमोर उशीर- उगाच खोळंबा नाही नको. नारळ द्या पटकन. खूप वेळ चाललाय. कॅच तुम्ही पकडली, नारळ तुमचा झाला. काय पद्धत आहे ही नारळ द्यायची? मला माहिती होतं ह्यांनी एकच नारळ आणला असणार, पण असा कोण नारळ? हा कुठला सत्कार आहे? आणि ह्या सत्कारासाठी तुम्ही आम्हाला इथे थांबायला सांगताय? जाऊया ना स्टेजवरती, करूया ना माफ आपण. करा, काय करताय तुम्ही? असं कॅच देतं कोणी नारळ? आणि सर तुम्ही पण, तुम्हाला शाल मिळाली होती ना, तुम्ही असं तत्परतेने लगेच हवरटासारखा नारळ कशाला घ्यायचा? त्यांना घेऊ द्यायचा ना. ते कमी चपळ आहेत म्हणून त्यांना काही नाही मिळालं पाहिजे का? माझ्या चप्पलजवळ बोलण्याच्या ऐवजी त्यांना नारळ आणायला पाठवा. माझी चप्पल कुठे मध्ये काढताय? सॉरी, नको ते नारळ बिरळ. चला ना, जाऊया ना आपण. तो नारळ घ्या आणि यांच्या डोक्यात फोडा एकदाचा. त्या इकडे. अहो ते तुमचं शब्द ना शब्द ऐकतात ते. कळतं का तुम्हाला? त्या तुम्हालाच फॉलो करता जेन्युअनली. हा. चला ना. त्या जर मला फॉलो करत असत्या ना, तर आज त्या कुठच्या कुठे असत्या? या डोंबलाच्या फॉलो करतायत मला मी खरंच सांगते. बस नाही, तुम्ही बसा. मला यांचा कंटाळा आलेला आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही यांना हास्य जत्रेत घेऊन जा. कुठे? हास्य जत्रेत घेऊन जा. तिथे आमची जागा फिक्स नाही. यांना कुठे घेऊन जा? 22 कलाकार आहेत, काढायची सुरुवात आमच्यापासून करणार आहेत ते. आणि कलाकारांचा सोडा, एक रायटर वाढला तर आम्ही अल्टरनेट लिहितो आता. हा. दिसतंय का? कळलं का? इतक्या बिंडोक असून पण हास्य जत्रेत पण नाही घेत आहेत तुम्हाला. हो, पण हा क्रायटेरियाच नाहीये तिथला. बिंडोक आहात म्हणून हास्य घेतलं तर असं नाहीये ते. आणि हे तुम्ही आमच्याच तोंडावर बोलता. ऐका हो मृणालताई, ऐका, मी काय बोलतोय तुम्हाला. आम्हाला उशीर होतोय, ऑलरेडी आपली 10 मिनिटं गेलेली आहेत. हा. आपण जाऊया तिथे स्टेजवर, चला लवकर. आणि तुम्हाला नसेल मुलाखत घ्यायची ना, तर हा माझी मुलाखत घेतो. आमचा फॉर्मॅटच आहे तो. झालं समाधान? तुमच्यामुळे ते किती उलट सुलट बोललेत मला, ते ऐकलं का तुम्ही? ऐकू येतंय का? तू मठ्ठासारख्या इकडे तिकडेच बघत राहा तुम्ही माझं काहीच ऐकू नका. किती वेळा तुम्हाला सांगितलंय माझं जरा नीट ऐका. मी काय सांगते तसं करा, पण तुम्हाला तुमचंच काहीतरी वेगळं करायचं असतं. बस झालं आता. मी अक्षरशः सांगते तुम्हाला, मला तुमचा कंटाळा आलेला आहे. मला आता तुम्ही आणि पाहुणे काय घालायचं तो गोंधळ घाला, मला काही बोलायचंच. काय होतं शिवा? कोणीतरी बोललं पाहिजे तर पुढे जाईल ना सगळं. बोला कोणीतरी. तू तरी बोल ना, सांग ना. मला 6 महिन्यांनी इव्हेंट मिळालाय, कसं काय? काहीतरी बोल. ताई ऐका ना, काय ऐकू? ते जाऊया ना. मीच काय ऐकायचं कायम? नाही, मीच का म्हणजे मी एवढे दिवस यांना सगळं सांगते ते त्यांनी नाही ऐकायचं, पण मी ऐकायचं. ऐक तुम्ही चिडू- मला ना मेरून जावंसं वाटतं. खरंच मला खरंच मेरून जावंसं वाटतं. मृणालताई, तुम्ही नका ना जाऊ मेरून. तुम्ही गेलात मेरून तर आम्हाला कोण ओरडणार? तुम्ही गेलात मेरून तर आम्हाला नीलू शिलू कोण हात मारणार? बहिणीला म्हणतात ताई, आईला म्हणतात माई, भावाला म्हणतात भाई. आम्ही उद्या
अरे काय हे? काय करायचंय तुमचं? नका ना इतकं प्रेम नका ना माझ्यावर, नका ना इतकं प्रेम नका ना करू. असं करता तुम्ही? इतकं प्रेम नका करू माझ्यावर. मला कळतंय पण तुम्ही इतकं प्रेम नका करू रे. तुमचं मी सगळं. ओ ताई. ऐका ना. या तुम्ही पण या. आम्हाला कुठे बोलवताय? काय काय बोलताय तुम्ही? उठा आधी. कोण आलं नाही इथे तर काय बोलतील लोक? उठा. लोक इथं आले तर इज्जत तुमची पण जाईल आणि आमची पण जाईल, कळलं ना? ए, तुम्ही तिकडे जा. इकडे या. चल तिकडे. ह्याचं काय? आहे चला, कोण नाही. ऐका ना. आता चांगलं केलं. ऐका ना ताई, मी तुम्हाला काय बोलतोय मगाचपासून. काय आपण झालं? त्या मुलाखतीच्या इकडे जाऊया ना. करायचंच आहे आता. 5 मिनिटात कार्यक्रम सुरू होणारच आहे. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तो असं करा ना. गेले 15 मिनिटं बोलताय तुम्ही. हो, तेव्हा मला 15 मगाचपासून मिनिट. ऐका ना, तेव्हा 15 उद्या मिनिट. रिहर्सल आहे हो आमची. 12 वाजता मला माहिती आहे, नाही तर 500 रुपये द्यावे लागतात. हा. हो मला पण माहिती आहे. ऐका ओ परिनो, ते त्यांचा परिचय वगैरे लिहून आणायला सांगितलं. करा ना तिकडे स्टेजवर. हा. माझा अजिबात विश्वास नाही या पोरींवर आता. इतका गोंधळ घातलाय ना त्यांनी आतापर्यंत की मी आता अजिबात विश्वास ठेवू शकत नाही. पटकन वाचा. रमेश प्रथमेश हे हास्य जत्रेच्या पहिल्या सीझन मध्ये होते. व्हेरी गुड. त्यानंतर त्यांनी हास्य जत्रा सोडली. त्यानंतर हास्य जत्रा फेमस झाली. एक मिनिट. बघू मोबाईल बघू. काय? 2 वेगवेगळी वाक्य आहेत ना हा. ती. रमेश प्रथमेशने हास्ययात्रा सोडली, हास्ययात्रा फेमस झाली. हा. एकत्र नका जोडू. काय त्याचं कसं वाटतं ते ऐकताना? ते वाक्य ऐकताना असं वाटतं की आम्ही अपशकुनी आहोत. आम्ही सोडल्यावर फेमस झाली ती. चुकीचं सांगताय तुम्ही. आणि मुळात हास्ययात्रा सुरू झाल्यापासून पहिल्या सीझन पासून आम्ही दोघं हास्ययात्रेत आहोत. हा, फेटे जास्त होते पण आम्ही हरलो होतो. हा, ते राहू दे. हे सांगितलं. त्यानंतर मला वेगळं करायचं होतं. मी गेलो, मग आपण आला मागोमाग. हा. पण नंतर 3ऱ्या सीझनला सरांनी आम्हाला बोलवलं का? कारण सरांचं आमच्यावरती प्रेम आहे. आम्ही सरांचे लाडके आहोत. असं वाटतं. काहीतरी अरे वाटतं. आपणच कसा प्रश्न विचारणार? अरे, पण आपण एक form राहूया ना. वास्तवाची जाणीव करून दिली मध्ये. ऐका, वास्तवाची जाणीव. ऐका तुम्ही आपापसातच भांडताय. म्हणजे काय होतंय की तुमची चिडचिड होते. मला का कळतंय. होते माहितीये का? आम्हाला लवकर जायचंय हो, मला म्हणून. मान्य आहे. पण हे बघा, आता जगात लोक तुमच्याबद्दल जे जे लिहितील त्या सगळ्यांचे तुम्ही हात नाही ना धरू शकत. पण चुकीचं बोलण्याचं तोंड थांबवू शकतो ना. आमच्या तोंडावर ते चुकीचं बोलताय म्हणून त्याला थांबा म्हणून सांगतोय. झालं? काय झालं? कापलं? नाक कापलं. तुम्हाला सांगतोय मगातून. आता आपल्याकडे त्यांना मी बरोबर माफ करा, त्यांना मी बरोबर नावं लिहायला सांगितली होती. नावं नाही का लिहिली तुम्ही नीट? हिला सांगितलेली लिहायला. मला नाही, तुला सांगितली होती. वही तुझ्याकडे होती. त्या दिवशी तुझ्याकडे होती. खोटं बोलू नको. तू खोटं बोलतीयस. खोटारडी आहेस. मला खोटारडी म्हणलीस तर चापटीच मारीन. मला चापटी मारली तर चिंटू का काढीन. चिमटू का काढलास तू गुदू गुदू करीन. मला गुदू गुदू नको करू. गुदू 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 मला गुदू गुदू केलं तर मी पण गुदू गुदू करेन. गुदू 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 गुदू. 4 तास लिहून देते. 4 तास चालू शकतं हे. अहो त्यापेक्षा फिल्म बघील ना कुठली तरी जाऊन. मी काय बालिश चालू आहे सगळं त्यांचं. असंच असतं हे. मी किती वर्ष सहन करते बघा. अरे पण आम्ही का सहन करू? आम्हाला उद्या रिहर्सलला जायचंय. तुम्हाला सांगतोय ना मगाचपासून. पहिल्यांदा हा बालिश बाबुराव थांबा पहिले. हे काय गुदू गुदू? कुठलाही मिनिटा. शिलू मॅडम ऐका, आता स्पष्टच बोलतो. मगाचपासून तुम्हाला काय तर सांगतोय तिकडे स्टेजवर जाऊया, मुलाखतीला सुरुवात करूया. पण तुम्ही ऐकत नाहीत. शेवटची 5 मिनिटं उरलीत. आता आम्ही स्टेजवर जाणार, हाय हॅलो करणार आणि निघणार. आमचं मानधन आम्हाला द्या. आम्ही जर MSJ ला लेट पोहोचलो ना तर आमच्याशिवाय करतील ते शेड्यूल. असेल करतात ते. असेल कार्यकर्त्याची भूमिका पण महत्वाची आहे. हो ऐका ना, आम्ही हाय हॅलो करतो. स्टेजवर नक्की जाल ना? हो नक्की जाणार. मानधन आणलंय का? हो मृणाल ताई. ते काय आणलंय ते अर्ध करा आणि द्या पटकन त्यांना. घ्या ना. पेमेंट फाडलं त्यांनी. काय रिलॅक्स. पेमेंट फाडलं त्याने आमचं. मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. अरे बाबा बोल ना काहीतरी. अरे मी ह्याच्यात लाईट बिल भरणार होतो माझं. तुम्हाला कळतंय काय? तुमच्यामुळे एक अभिनेता अंधारात राहणार आहे आता. मी काहीच नाही करू शकत. माझ्याकडे बघू नका. मला ना आता चिडायचा पण कंटाळा आलाय. नाही म्हणजे मुन्नीनी किती काय काय करायचं मला सांगा ना. मुन्नी कोण?
मुन्नी मी मला लाडाने मुन्नी म्हणतात ना. काय तुम्ही बरेच आहात की, मला नका सांगू ह्या आता कशा बघतायत. मी आता निवृत्ती घ्यायचं ठरवलेलं आहे. मला आता यांच्या पुढे काही बोलायचंच नाहीये. एवढं लांबून आलो. बोला ना मृणालताई. भाव काय खाताय बोला ना. मृणालताई बोला ना. बोला ना. गेले, गेले, गेले. गेले, गेले. गेले, गेले. ऐका ना, ऐका ना, तुम्ही आम्हाला इव्हेंटला बोलवलं आणि आम्ही आलो त्याबद्दल क्षमस्व. फोन लावतो एक. सागडेनं फोन लाव. हॅलो सागडे सर. नाही तुम्हाला ते आल्याला भेटाल का तुम्ही? गुदुगुदू इव्हेंटबद्दल सांगायचं आहे जरा तुम्हाला. नाही नाही मला तुमच्याशी वा 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 मस्त परफॉर्मन्स. बालिश बाबूराव फारच आवडले. मजा आली. बघा हा सरस काय म्हणतात प्रसादा. छान. शेवटचा जो पंच होता की आम्ही पोचलो नाही तर शेवट तसंच करतील ते. दॅट वॉज आउटस्टँडिंग. सुपर. खूप मजा आली तुम्हाला दोघांना या सिरीजमध्ये बघून. रंजक होता विषय. मजा आली. छान. येस सई. ठार वेडा परफॉर्मन्स होता. सचिन सरांची संकल्पना होती आणि तुम्ही फारच ती छान फुलवलीत. तुम्ही तिघी, शिवा तुझा तर लुक म्हणजे तू कुठे बघत असतेस, मी ते शोधायचा प्रयत्न केला पण ते सापडत नाही. आउटस्टँडिंग करतेस तू हे कॅरेक्टर. इवन प्रिया तू पण फार, म्हणजे तुम्ही दोघी इतक्या फिट बसता या रोलसाठी. आणि ईशा तू पण, म्हणजे दिवसेंदिवस अजून जास्त छान गट्टी जमत चालली आहे. ही अशीच राहू दे गट्टी. अशा शुभेच्छा देते. मजा आली. वा वा.